नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी जात आहे टेटवली येथे क्रिकेटची टुर्नामेंट खेळण्यासाठी। तर भेटूया सर्वांसोबत। तर आपण बघू शकता, आपण आता रिक्षातनं आता जात आहोत। बघा कसे बसले, मी गर्दी आहे। संकेत रिक्षात आलो होतोय। एक खेळाडू आमचा तिकडे दुकानात काम करतोय, नाही तर तो पण खेळायला आला असता आता, पण त्याची कामामुळे तो खेळायला त्याला भेटत नाही। आपण आता टेटवलीच्या इथं जातो, तो सुमारे दापोलीपासून 10 किलोमीटर लांब आहे। तर आपले अर्धे प्लेयर आधी पुढे गेलेत, त्यांनी काय नाव वगैरे नोंदवतात की नाही ते बघूया आता जाऊन, नाही तर आम्हालाच नाव नोंदवायला लागेल। मग नाव नोंदवून परत अर्धा तास वगैरे जाईल, बघूया किती वेळ लागतोय तो खेळायला। तर आपण बघू शकता दुसऱ्या गावातले सुद्धा खेळायला जात आहेत तिकडे, बघूया भेटतायत काय ते खेळायला। हा आता आपण दापोली खेड रस्त्यावर आहोत। या रस्त्यावरनं वाकवलीतनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे टेटवलीसाठी। मी दाखवतो तुम्हाला कुठनं आतमध्ये जायचं आहे तो। तर आपण बघू शकता इथं रायडर सुद्धा आता या रस्त्यानं जात आहेत, अजून पुढे आहेत, मागं पण आहेत अजून, पण ते थोडा रस्ता खडबडीत असल्यामुळे आपल्याला दाखवता येत नाही आहे। हे बघा आपले दोन खेळाडू आता एक असे धूम बाईक सारखं गेले पटकन। आम्ही रिक्षान जातो हळूहळू मागणं त्यांच्या। ते आता आपलं नाव वगैरे नोंदवून ठेवतील बोललेत, बघूया काय करतायत। हे अजून दोघं जण मागणं जात आहेत, बॅट वगैरे घेऊन गेलेत। तर आम्ही आता वाकवलीत आले आहोत। तर वाकवलीतून गावतळेकडे जायला रस्ता आहे, तिकडून टेटवलीत जायला लागतो। आता वाकवलीत आहोत, तर वाकवलीतनं उजव्या साईडला जायचं, इकडं गावतळे आहे बघा, तुम्ही बघू शकता। वाकवलीतनं आतमध्ये जायचं, गावतळे रस्ता आहे बघा, तिकडनं टेटवलीत जायला रस्ता आहे। हा रस्ता पुढे जाऊन उन्नवरे आणि पन्हाळी काजी येथे माहिती आहे। उन्नवरे येथे गरम पाण्याचे कुंड आहे आणि पन्हाळी काजी येथे लेण्या आहेत। तर तुम्ही खेड करून जर आलात तर इकडनं वाकवलीतनं आतनं गेलात तर हा रस्ता सुद्धा चांगला आहे, पर्यटन स्थळ म्हणून हे दोन्ही स्थळे एकदम सुंदर आहे। आता आपण टेटवली येथे आलो आहोत, तिथून आता ग्राउंडकडे जाण्याचा हा रस्ता आहे। पण आता इथे ग्राउंडवर पोहोचले आहोत, तर रिक्षा आता पार्क करून लगेच आपण नाव वगैरे नोंदवून घेऊया। बघूया की भरपूर गर्दी आहे इथं खेळाडूंची, सगळीकडनं लांब लांबवरनं खेळाडू इथे आले आहे। तर आपण बघू शकता आमचे खेळाडू इथे पोहोचले आहेत सगळे ग्राउंडमध्ये। सगळ्यांकडनं प्रवेश फी आमची जमा करतायत कॅप्टन आमचे। हे प्रवेश फी द्या रे सगळ्यांनी, प्रवेश फी द्या पटापट। तर हा प्रवेश फी झालेली आहे आमची जमा। आता जाऊया ग्राउंडमध्ये, नाव नोंदवूया पहिले टीमचा। बॅटिंग का बॉलिंग तुला आम्ही फिल्डिंग देणार, कॅच बीच पकडणार नाही। हो तर तुम्ही बघू शकता हा ग्राउंड केवढा मोठा आहे, तो अंडरम ओपन ग्राउंड आहे। आमचे आता प्रवेश फीचा नाव नोंदवत आहे तिथे। तर या ग्राउंडवर आमचे मित्र सुद्धा इथे मला भेटलेत। कसा आहेस, काय तुमचं नाव वगैरे नोंदवलं काय, री एंट्री करता परत? तर आमचा बघूया आता नाव वगैरे नोंदवत आहे तिथे। चांगले खेळ त्यांचे स्वतःचे गेम प्लॅन आखले, स्ट्रॅटेजी स्वतःच्या ठेवल्या आणि आता प्रत्येक स्पर्धेमध्ये ते चांगले खेळ सादर करत असतात। तर बघू शकता हँडलॉक आणि लेग लॉक सुद्धा या ग्राउंडमध्ये, त्यामुळे जरा षटकार मागणे थोडा कठीण आहे। तर आमचा टीमचं नाव नोंदवलेलं आहे। या मॅच नंतर लगेच आमचा सामना नाही आहे। मॅच सुरू आहे, त्याच्यानंतरच्या नंतर आमचा सामना आहे। तर आमचे खेळाडू इथे खालती बसलेत, दमलेत ते सगळे। या सामन्यानंतर आमचा सामना देखील आता आहे, तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने। इथं प्रॅक्टिस करतायत, मॅच पूर्वी प्रॅक्टिस करताना इथे। चला तर आता आमचा सामना सुरू होत आहे, तुम्हाला काही क्षण दाखवतो।
आम्हाला आता 15 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. आदू आणि संकेत उतरलाय मस्त रे. आले आले आराम मस्त 3 धाव आले पहिले मस्त. 12 आहेत 12 फक्त. हो नो आहे नो आहे नो आहे नो आहे. बाउंड्री मस्त रे जबरदस्त संकेत दा. 8 झाला दिसला. शॉट 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 सोडा दो. पाहिजे 2 पाहिजे 2 पाहिजे 3 पाहिजे 1 शॉट. ते पण आलेले अरे ते हिल मध्ये ते पण झाले मॅच पहिल्या दोरला मॅच झाली. तर आता आम्ही पहिला राऊंड जिंकलो. दुसरा राऊंड भरपूर टायमानंतर आहे. पहिली मॅच जिंकून थोडा वेळ विश्रांती करतायत सगळेजण तुम्ही बघू शकता. हे बघा समेदा पण दमला. इथं मागाशी फिल्डिंग वगैरे बेस्ट फिल्डर समेदाला भेटला मागाशी जबरदस्त. तर मित्रांनो आमची पहिली मॅच तर जिंकली मात्र दुसऱ्या मॅचला आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. तर पुढच्या वेळी बघू नवीन टुर्नामेंट नवीन परत जोशमध्ये आम्ही सगळं संघ परत आम्ही उतरू आणि नक्की आम्ही मॅच जिंकू. तर मित्रांनो ही व्हिडिओ इथपर्यंतच होती. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.